आज केली लापशी. चला मग रेसिपी सांगते. तर आजचा दिवस आहे ना खूप हेक्टिक गेला आहे आणि रेसिपी तुम्ही इथं पाहू शकता. 2 चमचे तूप टाकलेलं आहे. त्यानंतर जो आपला भरडा असतो तो 2 म्हणजे एक फुलपात्र आणि थोडासा वरती टाकलेला आहे आणि एकदम बारीक आहे. थोडासा मोठा पण मिळतो. तर हा एकदम बारीक आहे. छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर आहे ना इकडं मी खोबरं, गूळ जे त्याला काजू, बदाम असं सगळं कापून वगैरे घेतलं होतं. त्यानंतर खोबरंसुद्धा छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकायचं आणि भाजलेले शेंगदाणे टाकायचे आणि छान असं शिजू द्यायचं. शिजताना मध्ये मध्ये थोडंसं झाकण काढून हलवायचं, कारण की खाली लागण्याची शक्यता असते किंवा मग पाणी कमी पडलं किंवा काय झालं तर ते चेक करायचं. त्यानंतर इथं मी गूळ टाकला. तर गूळ पण अंदाजेच टाकलेला आहे. तुम्हाला जसं गोड आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. ड्रायफ्रूट्स वगैरे. आता इथं मी डायरेक्ट गूळ टाकलेला आहे. पण तुम्ही ना पाक करून जो गूळ असतो ना, म्हणजे गुळाचा पाक करून ते पण टाकू शकता. छान ड्रायफ्रूट्स वगैरे हलवून घेतले ना, त्यानंतर बडीशोप आणि सुंठ जी आहे ना, बडीशोप, सुंठ आणि काय बोलतात त्याला, विलायची, हे सगळं बारीक करून ते टाकलेलं आहे आणि फूड कलरसुद्धा टाकलेला आहे. आता हे फूड कलर जो आहे ना तो ऑप्शनल आहे. तुम्ही टाका किंवा नका टाकू, तुमच्या चॉईसने आहे. जर गुळाचा कलर जर एकदम प्रॉपर काळा असेल ना तर त्याचीसुद्धा गरज लागत नाही. तर असं हे सगळं टाकून छान परतून घ्यायचं. परत 2 मिनटं वाफवायचं. इकडे वाफवेपर्यंत मी ना भांडे घासून घेतले, फरशी पुसली. त्यानंतर छान सगळं काम केलं, आवरलं. खूप असं म्हणजे हेक्टिक दिवस गेला होता आणि खूप छान छान त्यानंतर मी भात वगैरे केला, सांबार केली आणि सांबारची जी रेसिपी ना ती आपल्या फुल व्लॉगमध्ये येणार आहे, जो की उद्या किंवा परवा येईल. नक्की तो पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब जे कोणी केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे सांबारची जी रेसिपी आहे ना ती तुम्हाला समजेल. तर असा होता आजचा दिवस. तुमचा कसा गेला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा मेनू हा होता. खूप टेस्टी झालं होतं. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.